नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण तोंडाला चव येणारी पटकन होणारी अशी कैरीची चटणी बघणार आहोत। तर चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी या 2 कैऱ्या घेतल्या आहे, स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आहे। आता हे आपण पीस करून घेऊया। एक चॉपर घेतला आहे मी, त्या चॉपरमध्ये हे पीस करून घेऊया आपण। तर आता आपण याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया। अशाच प्रकारे आपण सर्व कैऱ्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण बारीक बारीक फोडी करून घेतल्या आहे कैरीच्या। मी इथे 4 मिरच्या घेतल्या आहेत। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण। यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेते। अर्धा चमचा हळद टाकून घेते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता हे सर्व आपण चॉपरमध्ये बारीक करून घेऊया। तर मस्त अशी आपण चटणी वाटून घेतली आहे बारीक। तुम्ही बघू शकता बारीक अशी चटणी वाटून घेतली आहे आपण। तर ह्या चटणीला आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर इथे तेल गरम करून घेतलं आहे मी। यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। सुक्या 2 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। कढीपत्त्याची पाने टाकून घेतली आहे आपण। आणि 1 चमचा मी काश्मीरी पावडर टाकून घेतली आहे। ही सुरसुरीत फोडणी आपण आता आपल्या चटणीवर टाकून घेऊया। तर मस्त अशी आपली कैरीची चटणी तयार आहे। खायला ही फार चविष्ट लागते। तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा एकदा आपण भेटू। तोपर्यंत बाय बाय।